की कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी झेंडा आणि संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असेल असा तुमच्या सगळ्यांकडे बघून मला या ठिकाणी आत्मविश्वास वाटतोय। मला माहिती आहे हा भाग अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित बहुल भाग आहे आणि या भागावरती सतत विशेषतः अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित या तीन कम्युनिटीवरती या भागामध्ये सदस्य आहेत, फार मोठ्या प्रमाणात आवक आहे। त्यामुळे आमच्याशी युती केली तर सर्वांना फायदेशीर राहील, युती नाही केली तर सर्वात जास्त आघाडीवरती आम्ही मध्ये संचालक ज्येष्ठ उद्योजक चोपडा येथील आमचे आदर्शस्तंभ आदरणीय घनश्याम सेवरकर यांचं स्वागत निलेश कोते यांनी करावं। या ठिकाणी उपस्थित असलेले यावलचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर महाजन यांनी कृपया व्यक्त करावं यावं। या ठिकाणी आपलं सर्वांचं मी शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत। जॉन एन जुनी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष कुर्बान शेख यांचं स्वागत अश्विन सुरवाडे यांनी करावं। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे रावेर तालुक्याचे ज्येष्ठ नईम खान हे आलेले त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो। चोपडा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते सुनीलराव पाटील यांचे स्वागत करतो। यानंतर या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्वांची उत्कंठा लागून असलेले जे आपल्याला खास जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक आयोजित केलेली आहे। या आढावा बैठकीसाठी उपस्थित माझे मित्र राज्याचे माजी मंत्री माननीय अनिल भाई पाटील, माजी मंत्री माजी मित्र गुलाबराव देवकर, माननीय उमेश नेमाडे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, माननीय प्रतिभाताई शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या, माननीय दिलीपदादा आणि राजेश वानखेडे माजी नगराध्यक्ष, माननीय सिमरनताई वानखेडे युवतीचे जिल्हाध्यक्ष, माननीय सोनेताई पाटील नगरा जिल्हाध्यक्ष, माननीय अरविंद चितोडिया, माननीय कुर्बान शेख जिल्हाध्यक्ष संख्या, माननीय हरुण शेख, अकरम गिरी रमेशदादा पाटील, तरुणांचे आशास्थान रवींद्रनाथ पाटील, सचिन पांडवकर या भागात नाही होती। या सर्व परिसरातील उपस्थित सर्व सन्माननीय उमेदवार, त्यांचे पाठीराखे, त्यांचे समर्थक, महिला भगिनी आणि माझ्या सहकारी मित्र, अत्यंत घाईमध्ये आज आपण निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे। आजपासून या ठिकाणी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये अर्ज भरण्याची शुभारंभ या ठिकाणी होणार आहे। अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका वाईज कोणत्या नगरपालिकेमध्ये आपली काय अवस्था आहे, आपली काय ताकद आहे याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी त्या लोकांच्या बरोबर त्या विधानसभेच्या आमदारांबरोबर साधक बाधक चर्चा करून आपल्याला उमेदवार या ठिकाणी उभे करायचे आहे। तसा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये मजबूत असा पक्ष होता, पण दुर्दैवाने काळामध्ये पक्षामध्ये दोन भाग पडल्यामुळे समजुतीने गैरसमजुतीने अनावधानाने आपल्यामध्ये खूप मतभेद त्या ठिकाणी खालच्या कार्यकर्त्यांमध्ये झाले आणि दोन भागामध्ये पक्ष विभागला गेल्यामुळे एकमेव आणि दादाच्या माध्यमातून विधानसभेमध्ये प्रतिनिधी आपला या ठिकाणी गेला आणि फार मोठा सेटबॅक हा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसलेला। हा सेटबॅक जर आपल्याला भरून काढायचा असेल
ही उणीव जर आपल्याला दूर करायची असेल तर आपल्याला एकमुखी, एक मनाने, एक कराने महायुती आमचा मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे सेना असेल, ते कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने आम्हाला सामावून घेतील किंवा त्यांनी आम्हाला सुद्धा आपण आज आला तर त्या पद्धतीने लक्ष घालून आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या मनाची खंत आहे त्या संदर्भात आपण काहीतरी या ठिकाणी सांगावं अशी विनंती आपणास आहे. आणि अजून काय, आज आपल्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक असल्यामुळे अनेक विषय आहेत, परंतु हा विषय नक्की आहे की आपण अल्पसंख्याक मंत्री आहात, परंतु आमच्या रावेर लोकसभा अंतर्गत जे अल्पसंख्याक बांधवांच्या वस्त्या असतील, नगर असतील, त्या ठिकाणी शून्य विकास झालेला आहे. कारण त्या ठिकाणी त्यांच्याकडे तुझ्या भावाने पाहून करायचे काम झालं नसावं, परंतु आपण त्या संदर्भात मंत्री आहात. युवकांच्या सुद्धा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक युवकांचा ओढा हा आजही होतो आणि भविष्यात यापेक्षा जास्त पद्धतीने होईल अशी आमच्या मनामध्ये एक विश्वास आहे. म्हणून साहेब, आपण या ठिकाणी आलात, मी तुमचं आणि सर्व नेत्यांचं आभार मानून आजचं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. या ठिकाणी याचा पुरोगामी विचार पुढे जातो आहे. नेतृत्वामध्ये आपण या नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका लढतो आहोत. ते माजी मंत्री आणि आमदार राणीदादा पाटील, विचार मंचावरील सर्व नेते, माजी आमदार गुलाबराव देवकर आप्पा, दिलीप दादा आणि सर्व मंचावरील नेते समोर बसले. नगरपालिका आणि जिल्हा परिषद लढण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लढाऊ सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना नमस्कार. आज रावेर लोकसभा मतदारसंघातील 10 नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि मला विश्वास आहे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आपण या 10 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ याचा बिगुल वाजवल्याशिवाय राहणार नाही. आपण, मला माहिती आहे हा भाग अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित बहुल भाग आहे आणि या भागावरती सतत, विशेषतः अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित या 3 कम्युनिटीवरती या भागामध्ये एका हातामध्ये संविधान तर दुसऱ्या हातामध्ये तुमचा जो धर्म आहे, त्या धर्माचं तुमचं कोणी असेल म्हणेल की आम्ही आमच्या धर्माचा राष्ट्रीय ग्रंथ जे आहे तो आम्ही घेतो, पण एका हातामध्ये संविधान असेल, कोणाच्या हातामध्ये कुराण असेल, कोणाच्या हातामध्ये बायबल असेल, तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं, सुभद्राताई मळगे आमच्या, आपल्याला भाषणाची काही आवश्यकता नाही, कारण भाषण देणारे ज्यावेळेला समोर बसलेले असतात त्यांच्या समोर आपण काही मार्गदर्शन करावं असं काही मला या ठिकाणी वाटत. परंतु एक गोष्ट नक्की आहे, याच तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर एक आत्मविश्वास, रावेर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांच्यावर दिलेली आहे, आज सगळ्यांचा आपला उत्साह बघितल्यानंतर असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी झेंडा आणि संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असेल असा तुमच्या सगळ्यांकडे बघून मला या ठिकाणी आत्मविश्वास वाटतोय. मित्रांनो, हे आपल्याला एक प्रकारचं युद्ध लढायचं आहे. पूर्वीच्या जमान्यामध्ये ज्यावेळेला युद्ध लढायला जर का जायचे, रसद पुरवणाराही लागतो, रणनीती करणाराही लागतो, प्रत्यक्ष ढाल तलवार घेऊन त्या ठिकाणी लढाईला कोण जाईल हाही लागतो.
त्या सगळ्यांचा नेता म्हणून शिलेदारही लागतो, राजाही लागतो आणि राजाबरोबर प्रजेचा सुद्धा सहानुभूतीपूर्वक आपल्याला त्यावेळी विचार करावा लागायचा. त्या निवडणूक असणार.